तर राम राम विद्यार्थी मित्रांनो, मोस्ट अवेटेड व्हिडिओ इज हिअर. ओके, कारण की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस कोणते डॉक्युमेंट्स कोणत्या कॅटेगरीसाठी लागतात. तर या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये संपूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला शेअर करणार आहे. ओके, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स मूव्ह टू आवर व्हिडिओ. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्हाला कोणतं डॉक्युमेंट लागेल तर नक्कीच तुमची जी पण ऍडमिशनला एमएसटी सीईटीला तुम्ही जात असाल. ओके, एमएसटी सीईटी थ्रू तुम्ही काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट कराल. त्यानंतर कॉलेजमध्ये ऍडमिशन जे पण तुमचं होईल त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये तुम्हाला सर्वात आधी जे ते एमएसटी सीईटीचं मार्कशीट कंपल्सरी लागणार आहे. ओके, तर मार्कशीट तुमच्याकडे अवेलेबल ठेवा. ओके, तर जी पण तुमची कॅटेगरी असेल सगळ्या कॅटेगरीसाठी मार्कशीट कंपल्सरी आहे. सेकंड डॉक्युमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो, ते तर तुम्हाला माहिती असेल, तुमचं जे पण 12th मार्कशीट असेल किंवा सर्टिफिकेट असेल ते दोघी डॉक्युमेंट तुमच्या समोर अवेलेबल पाहिजे. ओके, सर्टिफिकेट बरेचसे विद्यार्थ्यांकडे अवेलेबल नसतील तर नक्कीच तुम्ही कॉलेजमध्ये रिच आउट करा आणि केव्हापर्यंत अवेलेबल होईल या गोष्टीचा तपास करून तुम्ही त्या पर्टिक्युलर कॉलेजला तसं इन्फॉर्म करू शकता. ओके, 10th मार्कशीट आणि सर्टिफिकेट दोघी तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला मोस्ट कॉमन सगळ्या कॅटेगरीसाठी सांगतो. ओके, त्यानंतर तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट लागणार आहे. ओके, जे पण आता तुम्ही 12th नंतर लिव्ह करताय. ओके, आणि यामध्ये ऍडमिशन घेताय इंजिनिअरिंगसाठी किंवा फार्मसीसाठी किंवा जे पण तुमचं असेल तर नक्कीच तुम्हाला फार्मसीसाठी विद्यार्थी मित्रांनो लिव्हिंग सर्टिफिकेट लागणार आहे क्लास 12th. तर आणि जर डायरेक्ट डिप्लोमा नंतर असेल तर डिप्लोमाचं तुम्हाला लागू शकतं आणि मोस्ट ऑफ दी तर फर्स्ट इयरचं असेल तर मग तुम्हाला 12th जे ते लिव्हिंग सर्टिफिकेट लागेल. ओके, त्यानंतर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो बर्थ सर्टिफिकेट लागू शकतं किंवा मग तुमच्याकडे डोमेसाईल असेल त्या जागेवर तर ते पण उत्तम. ओके, तर सर्व कॅटेगरीसाठी डोमेसाईल सर्टिफिकेट इज कंपल्सरी, ते तुमच्याकडे राहायलाच पाहिजे. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे ते नॅशनॅलिटी सर्टिफिकेट लागेल, कारण की तुम्ही इंडियन आहात ही नॅशनॅलिटी प्रूफसाठी तुम्हाला एक नॅशनॅलिटी सर्टिफिकेट भेटतं. जर तुमच्याकडे अजूनही अवेलेबल नसेल तर नक्की जा, आत्ताच्या आत्ता अप्लाय करा आणि नॅशनॅलिटी तुमची काढून घ्या. ओके, कारण की नॅशनॅलिटी एकदम मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि ते तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल. ओके, जे पण पर्टिक्युलर ओपनची कॅटेगरी असतील व ओपनसाठी कास्ट सर्टिफिकेटची अजिबातच गरज नाहीये. पण जर तुमची कॅटेगरी एससी असेल किंवा मग एसटी असेल, ओबीसी असेल किंवा मग व्हीजे असेल, एनटी असेल आणि ईडब्ल्यूएस जरी असेल तरी तुम्हाला ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट भेटतं. तर त्यानुसार जे ते तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आतापासून अवेलेबल करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागणार आहे. तर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे ते विद्यार्थी मित्रांनो एसटी साठी लागेल किंवा एससी साठी लागेल, ओबीसी साठी लागेल, एनटी साठी लागेल, एससीबीसी साठी सुद्धा लागेल. पण जर ओपन कॅटेगरीचा असाल तर मग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागणार नाहीये. ओके, तर त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे विद्यार्थी मित्रांनो. तर जर एससी आणि एसटी कॅटेगरी असेल तर तुमच्यासाठी म्हणजे जे ते नॉन क्रिमिलियरचं तुम्हाला गरज नाहीये. पण जर तुमची कॅटेगरी एससीबीसी असेल किंवा मग एनटी असेल, ओबीसी असेल तर किंवा एसबीसी असेल तर नक्की तुम्हाला हे लागेल. आणि ओपनसाठी विद्यार्थी मित्रांनो नॉन क्रिमिलियरची गरज परत एकदा तुम्हाला नाही पडणार. तर नेक्स्ट येतं विद्यार्थी मित्रांनो अॅन्युअल सर्टिफिकेट. ओके, किंवा आपण बोलू शकतो की इन्कम सर्टिफिकेट त्याला बोलू शकतो. ओके, पर्टिक्युलर सर्व कॅटेगरीजसाठी तुम्हाला जे ते लेटेस्ट वालं अॅन्युअल इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे. ओके, तर नक्कीच ते पण तुमच्याकडे अवेलेबल आत्तापासून करून ठेवा. त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड लागेल. ओके, तर आधार कार्ड तर सगळ्यांकडे असेल. जर त्याचं तुम्ही अजून म्हणजे अपडेट केलं नसेल तर नक्कीच जाऊन तुम्ही जे ते नक्कीच अपडेट करू शकता तुमच्या आधार कार्डला. ते पण एक बेस्ट गोष्ट होऊन जाईल. आणि जर ओपन कॅटेगरी असेल तुमची तर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. आणि जर बाकी कोणत्या कॅटेगरीला बिलॉंग करत असाल ओपनच्या विरुद्ध तर तुम्हाला त्याची म्हणजे गरज वगैरे लागणार नाही. फक्त जे पण ओपन कॅटेगरीमध्ये बिलॉंग करता आणि तुम्ही जर ईडब्ल्यूएस साठी अप्लाय केलं असेल ते पर्टिक्युलर सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल, फॅमिली इन्कम 8 लाख खाली पाहिजे, त्याच्यानंतर बाबांची एलसी पाहिजे, असे थोडेफार गोष्टी जे तिथे लागणार आहे. तर जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर नक्की तुम्ही ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट लागणार, तर अप्लाय करून घ्या. आणि त्यानंतर जर पासपोर्ट साईज फोटो असेल किंवा हे नॉर्मल डॉक्युमेंट्स आहे. ओके, जर तुम्हाला याची पूर्ण लिस्ट हवी असेल तर नक्की आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, त्यामध्ये मी तुम्हाला ही लिस्ट जी ती डिलिव्हर करतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर आता तुम्हाला एक पीडीएफ दिसते. ओके, यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कॉलेजेस दिसत आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही बघू शकता सफर विथ पियुष एज्युकेशन बी फार्मसी कॉलेज लिस्ट 2025 म्हणजे करंट इयरसाठी सर्व ए टू झेड कॉलेज या पीडीएफ मध्ये कव्हर आहे. कॉलेजचा सिरियल नंबर तुम्हाला या पीडीएफ मध्ये भेटेल, कॉलेजचं नेम भेटेल, कॉलेजचा कोड भेटेल जो तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंगच्या वेळेस लागणार आहे. आणि त्यानंतर कॉलेजचे पर्सेंटाईल भेटतील. ओके, आणि त्याच बाजूला जे ते कॉलेजचं जे तुम्हाला लोकेशन वगैरे भेटेल विद्यार्थी मित्रांनो. तर ही सगळ्यात मेन आणि मोस्ट इम्पॉर्टंट पीडीएफ. ही पीडीएफ जर तुमच्याकडे राहिली तर तुम्हाला जे ते सर्व काही रिसोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट इथेच भेटून जातील. ओके, म्हणजे शॉर्ट लिस्टिंग वगैरे किंवा कॉलेज फाइंड आउट वगैरे सर्व काही तुम्हाला इथे कट ऑफ नुसार मी तुम्हाला पीडीएफ अरेंज करून दिली. ओके, सगळ्यात पहिले जर टॉप कॉलेज बघाल तुम्ही बी फार्मसीचं तर आयसीटी मुंबई आहे माटुंगाचं, तर सेकंड नंबरला बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी, थर्ड नंबरला पुना कॉलेज ऑफ फार्मसी, फोर्थ नंबरला केएम कुंदानी कॉलेज, त्याच्यानंतर श्री विले पार्ले केलवानी मंडल. ओके, अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या काही कॉलेजेस विथ कट ऑफ इथे बघायला भेटतील. ओके, सगळ्यात पहिलं कॉलेजचं कट ऑफ जे आहे ते 99.87 गेला होता, त्यानंतर 99.4
99 बॉम्बे कॉलेजचा गेला होता. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुणा कॉलेजचा कट ऑफ जो आहे तो 98.66 गेला होता. आणि अशाच प्रकारे जर तुम्ही खाली जाल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला कॉलेजची कट ऑफ कमी होताना दिसतील. ओके, जर तुम्ही सगळ्यात खालचं कॉलेज बघाल तर 1 पर्सेंटाईलला पण कॉलेज अवेलेबल राहतं. म्हणून ज्यांना शंका असेल, कुशंका असेल मनामध्ये की दादा आम्हाला कमी पर्सेंटाईल बी फार्मसीला ॲडमिशन भेटेल का, हो विद्यार्थी मित्रांनो नक्कीच भेटेल. ही PDF फक्त तुमच्या हाताशी राहू द्या. ओके, आणि इथे तुम्हाला जसं की बघू शकता विद्यार्थी मित्रांनो जे पण ऑटोनॉमस कॉलेजेस आहे किंवा गव्हर्नमेंट कॉलेजेस त्यांना आपण येलोमध्ये हायलाईट केलं. ओके, जेणेकरून तुम्हाला जास्त आणखी माहिती पडेल. तर हे बघा टोटल जे ते 400हून जास्त म्हणजे 434 कॉलेजेस या PDF मध्ये ॲड आहे. ओके, तर नक्कीच तुम्ही या PDFचा यूज करा. ओके, इथे तुम्हाला आपली काउन्सिलिंगची पण इन्फॉर्मेशन भेटून जाईल, त्यानंतर यूट्यूबची पण हायपर लिंक भेटून जाईल आणि सर्व काही रिसोर्सेस यामध्ये तुम्हाला भेटून जातील. तर या PDFला जर डाउनलोड करायची असेल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण अवेलेबल आहे. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन नसेल केलं तर नक्कीच आम्ही तिथे ही PDF तुम्हाला शेअर करून देईल. फक्त टाका की पियुष भाई आय वॉन्ट युअर बी फार्मसी कॉलेज लिस्ट. अँड गाईज सेकंड मोस्ट पार्ट ऑफ दिस व्हिडिओ इज हा पर्सनल काउन्सिलिंग. जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग हवी असेल बी फार्मसीसाठी, बरेचसे मुलं मी तर म्हणतो यार सगळ्यात जास्त काउन्सिलिंग जिथे आपल्या चॅनलवर बी फार्मसीची चालते. ओके, इंजिनिअरिंगपेक्षा बी फार्मसीची काउन्सिलिंग आपण जास्त करतो. तरी ते बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर बी फार्मसीमध्ये जे ते आपण तुम्हाला परफेक्ट कॉलेजची लिस्ट देतो. ओके, कॉलचा अनलिमिटेड सपोर्ट राहतो, मेसेजचा अनलिमिटेड सपोर्ट राहतो. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 24/7 जे ते तुमचे डाऊट क्लिअरिंग सेशन्स वगैरे चालतात. ओके, अवेलेबल असतात तुमच्याकडे सगळे नंबर वगैरे अवेलेबल असतात. मीटिंग्स वगैरे आम्ही तुमच्या वेगवेगळे अरेंज करतो युट्यूब वर, गुगल मीटवर, झूम मीटवर. ओके, आणि याची प्राइस तुम्ही जर विचार करत असाल की दादा इतके सगळे फीचर्स खूप जास्त फीचर म्हणजे प्राइस असेल तर हे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल फक्त 499 रुपीज याची कॉस्ट आहे. ओके, याची खरी प्राइस जी ते 1499 होती म्हणजे 1500 रुपये लगभग. पण आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल डिस्काउंट दरवर्षी फार्मसीची काउन्सिलिंग करतो. या वर्षाच्या मुलांसाठी थोडं आणखी जास्त जे स्पेशल बॅच आहे कारण की आपले जे 10,000 सबस्क्रायबर याच बॅचमध्ये कंप्लीट चालले आहेत. ओके, सो त्यासाठी मी हा डिस्काउंट जारी केलं. तर नक्कीच एनरोल करा आणि काउन्सिलिंगमध्ये आता एनरोल. त्यासोबत एक्स्ट्रा बेनिफिट्स जर तुम्हाला बघायचे असतील तर स्पेशल कॉलेजची लिस्ट बनवून भेटेल, पर्सनल काउन्सिलर भेटेल, 24/7 हेल्प भेटेल, लाईव्ह सेशन भेटेल, अनलिमिटेड गायडन्स भेटेल, डॉक्युमेंटची गायडन्स भेटेल, कॅपराऊंडचा गायडन्स भेटेल, ऑप्शन फॉर्म फिलिंगचा गायडन्स भेटेल, स्कॉलरशिपचं गायडन्स भेटेल, पेड मटेरियल जे पण असतील ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट डिलिव्हर केले जातील. ते पण फक्त 499 रुपीजमध्ये. ओके, तर नक्कीच या ऑफरचा फायदा घ्या. मला पर्सनल काउन्सिलिंगसाठी व्हॉट्सअपवर मेसेज करा की हाय पियुष भाई आय वॉन्ट टू एनरोल इन युअर काउन्सिलिंग. बस आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच.